आडगावच्या पश्चिमेला आंब्याच्या झाडांची मस्त आमराई होती. आमराईच्या पुढच्या अंगाला जगतापांची आळी. आळीत 50-60 घरं दाटीवाटीनं वसलेली होती. एका रांगेत मागे पुढे कौलारू घरांच्या ओळी करून उभ्या राहिलेल्या शाळेतल्या मुलांसारख्या दिसायच्या. या भागाला जगतापांची आळी म्हणून ओळखलं जाई. जगताप आळीच्या दक्षिणेच्या टोकाला गणपतीचं सुंदर मंदिर होतं. अगदी पुरातन काळातलं. मंदिराची बांधणी एकदम भक्कम. काळ्या पाषाणातलं गणपतीचं मंदिर आडगावची शान होती. मंदिराच्या पुढे भव्य सभामंडप होता. 100-150 माणसं मावू शकतील एवढी त्याची रुंदी होती. सभामंडपातून आत गाभाऱ्यापर्यंत जाता येई. गाभाऱ्यात गजाननाची सुंदर मूर्ती होती. अखंड काळ्या पाषाणात कोणा अज्ञात कारागिरानं ती घडवलेली होती. पाहता क्षणी मूर्तीचं तेज डोळ्यात भरायचं. अतिशय सूक्ष्मपणे मूर्तीचं काम केलेलं होतं. नवसाला पावणारा गणपती म्हणून आजूबाजूच्या गावात गणपती प्रसिद्ध होता. मूर्तीचा मूळ काळ्या पाषाणाचा रंग आता पालटला होता. नव्यानंच मूर्तीवर रंगकाम केलं होतं. मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव अजूनही तसेच होते. मूर्तीप्रमाणे मंदिराची बांधणी करताना कोरीव काम केलेलं होतं. त्या दगडी कलाकुसरीला तोडच नव्हती. पण मंदिरालाही रंगकाम केल्यानं शिल्पकलेच्या ऐवजी रंगकलाच डोळ्यात जास्त भरायची. मंदिरात दर संकष्टी चतुर्थीला भजनाचा कार्यक्रम जोरात व्हायचा. सारे गावकरी सभामंडपात बसून भजनाचा आस्वाद घ्यायचे. कधीकधी कीर्तनही व्हायचं. त्यालाही गर्दी व्हायची. आडगावकर मनानं तसे भाविक होते. अंगारकी चतुर्थीला मात्र खास कार्यक्रम ठेवले जात. गणपतीला पहाटे स्नान घालून पूजा आरती करून साज चढवलं जाई. वाडवडिलांपासून जतन करून ठेवलेले गणपतीचे दागिने अंगारकीला बाहेर काढले जात. यात मौल्यवान असे सोन्या मोत्याचे दागिने होते. दागिने अंगावर चढवले की गणपती बाप्पा दृष्ट लागण्यासारखा दिसायचा. गणपती मंदिराची व्यवस्था खंडू जगताप बघायचा. फार पूर्वीपासून मंदिराची निगा, देवाची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी त्याच्या घराण्याकडे चालत आलेली होती. अजूनपर्यंत जगताप कुटुंबच ती जबाबदारी निभावत होतं. खंडू जगताप आणि त्याची बायको अनुसया देवाची उठाठेव मोठ्या आनंदानं करायचे. देवाच्या कृपेनं त्यांना हवं ते सारं मिळालं होतं. भैरू त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याला पहिलवानकीत जास्त रस. त्यामुळे देवासाठी त्याच्याकडे वेळ कमी असायचा. खंडू आणि अनुसया मंदिराची जबाबदारी सांभाळायचे तर भैरू शेतीवाडी बघायचा. त्याचं सगळं लक्ष शेती आणि कुस्ती यातच असायचं. खंडू जगतापाच्या ताब्यात गणपतीचा मौल्यवान ठेवा होता. पेशव्यांच्या काळात या गणपतीला सोन्या मोत्याचे दागिने अर्पण केले गेले होते. तेव्हापासून ते जगतापांच्या घराण्याकडेच असायचे. त्यांचं दर्शन फक्त अंगारकीला व्हायचं. इतर वेळी ते कुलूपबंद तिजोरीत असायचे. सोने, हिरे, मोती यांनी घडवलेले ते दागिने फार किमतीचे होते. 1-2दा ते चोरण्याचा चोरांनी प्रयत्न केला होता, पण गजाननाच्या कृपेनं चोर रंगेहात पकडले गेले होते. जगतापांनी अजूनपर्यंत तरी ते दागिने जीवापाड जपलेले होते. अंगारकी जवळ आल्यानं खंडू आणि अनुसया मंदिराची साफसफाई करण्यात मग्न होते. आज आठवडे बाजाराचा दिवस. मडगावच्या बाजाराला खंडू आणि अनुसयाच बैलगाडी घेऊन जात, पण मंदिराच्या साफसफाईच्या कामामुळे त्यांनी आज भैरूला बाजाराला धाडलेलं होतं. 4 माणसं हाताखाली घेऊन खंडू मंदिराभोवतालचा परिसर स्वच्छ करत होता. अनुसया महिलांना घेऊन सभामंडप धुवून काढत होती. कामाच्या नादात दिवस भुरकन निघून गेला. पार अंधार पडला. भैरू अजून बाजार घेऊन आलेला नव्हता. त्याला एवढा उशीर नको होता. आत्तापर्यंत तो यायला हवा होता. खंडू त्याची वाट बघत होता. अनुसयाही भैरूच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. एवढा वेळ झाला तरीही भैरू अजून कसा बाजारातून माघारी आला नाही याचाच दोघेही विचार करत होते. अनुसयानं स्वयंपाक उरकला. बाहेर काळामिट्ट काळोख दाटला होता. भैरूचा अजून पत्ता नव्हता. अनुसयाच्या काळजात कालवा कालव होत होती.
बाहेर येऊन ती वाटेकडे बघून परत घरात जायची. तिची ही तगमग खंडूलाही सहन होत नव्हती. याआधीही भैरू बाजार करायला गेलेला होता, पण एवढा वेळ त्याला कधीच झाला नव्हता. अनुसयाच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. न राहून ती खंडूला म्हणाली, "अव, जरा खालच्या वाटेपर्यंत जाऊन तरी बघा. वाटेला कुठं दिसतोय का भैरू? बघा तरी." "अगं, येईन की तो एवढ्यात. तू उगा नका काळजी करू. तो काय कुकुलं बाळ नाही. हां, चांगला धेप्पाड पैलवान गडी आहे त्यो. आणि त्यो मडगावचा रस्ता कसा आहे माहिती आहे तुला? त्यामुळं तो येत असं ना असते असते." "पण म्या म्हणते त्यांनी लवकर निघावं ना बाजारातनं, म्हणजे घरी दिवस बुडायच्या आत येतं. त्यात ती बाया खिंड बी लागती. नको नको ते मनात येतं आहे हो माझ्या. हे बघ उगा नको ते शंका घेऊ न गं. तरुण रक्त आहे त्याचं. भटकत असन बाजारात, त्यामुळं तो निघाला असन उशिरा. हे बघ तू काय बी भलते असेल ते विचार मनात आणू न गं. पण म्या म्हणते तुम्ही बघून आले खालच्या वाटापासून तर काय बिघडन का? माझा जीव काय जागेवर राही ना बघा. आता तू म्हणशी ना, ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं, येतो बघून खालच्या वाटापासनं." गावाच्या खालून वळसा घालून येणाऱ्या गाडी वाटेला भैरूची गाडी दिसतीये का हे बघायला खंडू निघाला. अंधार मी म्हणत होता. खंडूच्या हातात मिणमिणीता कंदील होता. जगतापाळीला रस्त्यावर घरातल्या दिव्यांचा उजेड पडला होता. खंडू जगतापाच्या मनात शंका कुशंकांचा उफाणलेला दर्या लाटांमागून लाटा फोडत होता. गजाननाला हात जोडून त्याची विनवणी करत खंडू वाट चालत होता. एवढ्यात त्याच्या कानांनी गाडीच्या चाकांचा खडखडाट ऐकला. गाडी रस्त्यावर पडलेल्या अंधुक उजेडात दिसली. दुरूनच त्यांनी स्वतःचे बैल ओळखले. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. एकदाचा भैरू गावात पोहोचला. खंडूला आता एकदम मोकळं वाटायला लागलं. तो रस्त्याच्या कडेला थांबला. गाडी जवळ यायला लागली. गाडी जसजशी जवळ यायला लागली तसतसा खंडू लटपटायला लागला. त्याने डोळे फाडून गाडी पाहिली. गाडी त्याचीच होती, पण गाडी भैरू हाकत नव्हता, कुणीतरी भलतंच होतं. मग भैरू कुठे गेला? खंडूच्या काळजाचं पाणी झालं. गाडी हाकणारा नीटसा दिसत नव्हता. गाडी धीमे चालत होती. गाडीच्या मागे गावातल्या 10-15 जणांचा घोळका धावत पळत येत होता. खंडूला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली. त्याचा ऊर धपापू लागला. कानशिला मागून उष्ण घामाचा ओघळ मानेपर्यंत पोचला. त्याच्या हातातला कंदील खाली गळून पडला. रस्त्यावर पडताच काच फुटून त्यांनी भपकन पेट घेतला. तोपर्यंत खंडू गाडीकडे धावत सुटला होता. खंडूच्या पाठोपाठ अनुसया हे भैरूची गाडी बघायला आली होती. तिनेही ते दृश्य पाहिलं. तिच्या पोटात भीतीने खड्डा पडला. बळे पाय उचलत ती गाडीकडे निघाली. खंडूनं गाडी अडवली. गाडी हाकणाऱ्याला बघून तो थोडा शंकित झाला. त्यांनी गाडीच्या साठ्यात बघितलं आणि खंडू अंगातलं बळ संपल्यासारखा मटकन खाली बसला. अनुसयानं खंडूची अवस्था बघितली. तिचा श्वासच अटकला. तिची नजर गाडीत गेली आणि अनुसयानं मोठ्यांदा हृदय हेलावून टाकणारा हंबरडा फोडला. शिरपतीने मैनाला भैरूच्या गाडीत बसवून दिलं खरं, पण नंतर त्याचं मन त्याला खाऊ लागलं. लग्नाला आलेली पोर आपण सहज दुसऱ्याच्या भरवशावर गाडीत बसवून दिली. त्यात रस्ता निर्मनुष्य. गाडीत भैरू आणि मैना दोघंच. भैरू तरणगडी. कोणाच्या मनात काय येईल कसं सांगणार? भैरू चांगल्या संस्कारात वाढला होता. आईबापाचं अख्खं आयुष्य गजाननाची पूजा अर्चा करण्यात गेलंय. त्यामुळे भैरूच्या मनात तसं काही येणार नाही असा विचार करत शिरपतीने तिथूनच गणपतीला हात जोडले. त्यांनी मनातच गणपतीला साकडं घातलं. पोरीला सुखरूप घरी पोचव रे गणराया. अंगारकीला 21 मोदकांचा निवद दावेल तुला. बैलांना तिथेच गाडीला बांधून शिरपतीनं गाडीतली वैरण बैलांपुढे टाकली. चाकाची व्यवस्था करायला तो मागच्या वाडीत असणाऱ्या सखारामकडे निघाला. सखारामची वस्ती बरीच लांब होती. पायपीट करत शिरपती एकदाचा त्याच्या वस्तीवर येऊन पोचला. सखारामच्या घरापुढे उभा राहून तो आवाज द्यायला लागला, "सखा, ए सखा,
अरे घरात आहेस का नाही? अंगणातून येणारा आवाज ऐकून सखाराम घराच्या बाहेर आला. शिरपतीला बघून त्याने रामराम घातला. राम राम की शिरपा. राम राम. इकडं कशी वाट चुकली म्हणायची आज? अरे तुझ्याकडं आलोय, एक काम होतं. मी ये की चहा पाणी पे, मग बघू कामाचं. नाही, चहा पाणी नंतर कावा तरी होईन. मला घरी जायला उशीर झाला आहे. माझं काम झालं का मी निघालो. ये भलतंच बरं का शिरपा, माझ्या घरी यायचं आणि चहा नाही घ्यायचा म्हणजे? अरे सखा, माझं काम लय अर्जंट आहे. आता बोलण्यात येर घालू नको. मला बैलगाडीचं चाक पाहिजे. 2 दिवसात परत बी करेल. पण माझी आजची नड भाग अवघड आहे. माझ्या गाडीच्या चाकाची धाव पडली. गाडी वाटत सोडून इथं आलो आहे मी थेट. चाका बिगर मला घरी नाही जाता येणार आणि पोरगी घरी एकटीचे, तेव्हा मला लवकर घरी पोचायला पाहिजे. करतो की काहीतरी सोय, पण गाडी आहे कुठं? म्हणजे धाव पडली कुठं? त्या गोरखवाडाजवळ. गाडी आणि बैल तिथंच आहेत. मग चाक कसं नेणार तो तिथं? अरे तुझी बैलगाडी घे की. तुझ्या बैलगाडीत टाकू आणि घेऊन जाऊ. माझ्या गाडीला चाक बसवू, धाव पडलेलं चाक माझ्या गाडीत टाकू, मग तू ये इकडं, मी जाईल मग आपल्या घरी. असं म्हणतो का? बरं, तसं करू की मग. सखारामनं त्याची बैलगाडी जुंपली. त्याच्याजवळ असणारं दुसरं जादा ताक त्यांनी श्रीपतीच्या मदतीनं गाडीत टाकलं. सखारामनी बैल पिटाळली. पटापटा रस्ता कापत गाडी गोरख वहाळात आली. शिरपतीची गाडी तिथेच होती. दोघांनी मिळून नादुरुस्त चाक काढलं. सखारामकडचं चाक गाडीला बसवलं. नादुरुस्त चाक शिरपतीच्या गाडीत टाकलं. शिरपतीने गाडी जुंपली आणि सखारामचा निरोप घेत तो म्हणाला, आभारी रे तुझा. संकटात लय मोठी मदत केली बाबा मला. अरे खरा मित्र संकटातच मदत करतोय. मी तुझा मित्रच आहे ना, मग आभार कशाला मानतो माझे? बरं सखा, उद्या चाकाची धाव बसवून घेतो आणि तुझं चाक परवा पोच करतो, चालन का? काय घाई नाही शिरपा. अरे हे जादाचं चाक आहे माझ्याकडं, तू सावकाश दिलं तरी चालतंय. बरं मग निघू का मी? जा बाबा, आणि सांभाळून जा रे शिरपा. सांभाळून जा बाबा. सखारामाचा निरोप घेऊन शिरपतीनं विजेच्या वेगात गाडी दामटली. गाडीकडे धावत येणाऱ्या त्या इसमांच्या हातातल्या काठ्या कुऱ्हाडी बघितल्या आणि मैना हादरली. भीतीने ती किंकाळी फोडणार तोच भैरूने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिला गप्प बसण्याची खूण केली. तो हळू आवाजात तिला म्हणाला, हे बघ, आपली वाट लुटारूने अडवली. ते आपल्यावर चालून आलेत. तू वरडू नको. या संकटाशी झुंज द्यायला तयार राहा. ते बरेच जण आहेत. त्यांच्याकडं हत्यारं बी आहेत. त्यांच्याशी सामना करणं लय अवघड आहे. मी आता बैल दामटून गाडी जोरात पळवणार आहे. तू गाडीत घट्ट बस. डोकं वर करायचं नाही. खाली पडून राहा. ते कधी बी हल्ला करतील. भैरूच्या या सूचनेसरशी मैना गाडीत वाकून बसली. तिच्या काळजात धडधड होत होती. घशाला कोरड पडली होती. डोळे गच्च मिटून ती देवाचा धावा करत होती. देवाचा धावा करता करता दैवाला शिव्या घालत होती. दोघांच्या प्रेमानं ओथंबलेल्या क्षणांना दैवाची पुन्हा एकदा दृष्ट लागली. संकटाशी मैनाला झुंज घ्यायला लावून दैव पुन्हा तिची परीक्षा पाहायला लागलं. झुंज मैनाच्या 5वीलाच पुजलेली होती. येणाऱ्या संकटाशी झुंजायला ती तयार झाली. तिने मनाची तशी तयारीही केली. भैरूनी बैलांच्या शेपटी जोरानं पिरगाळल्या. नुसत्या शब्दावर उधळत सुटणाऱ्या बैलांना मालक शेपटी का पिरगळतोय हे लगेच समजलं. मालकाचा इशारा त्यांच्या ध्यानात आला होता. नेहमीच्या वेगापेक्षा जास्त वेगात धावायचं आहे हे जाणून ते त्वेषानं धावायला लागले. हल्लेखोर अगदी गाडीच्या जवळ पोहोचले होते. आतल्या भैरू आणि मैनावर ते हल्ला करणार तोच गाडी उधळली. गाडीचा वेग अचानक वाढला. बैल ऊर फुटून धावायला लागले. अचानक झालेल्या या बदलानं ते हल्लेखोर गांगरले. दोघेजण हातात कुऱ्हाडी घेऊन रस्ता अडवून मध्येच उभे होते. त्यांची पर्वा न करता भैरूनं बैलगाडी त्यांच्या अंगावरच घातली. बैलही हल्लेखोरांना न बुजता धडक निघाले. हल्लेखोर घाबरले. रस्ता अडवून उभ्या असणाऱ्या हल्लेखोरांनी रस्त्याच्या बाजूला झेपा घेतल्या. गाडीच्या उजव्या बाजूनं हल्ला करायला आलेल्या हल्लेखोरानं मात्र धावत येऊन भैरूवर काठीचा घाव घातला.
भैरूचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. हल्लेखोराची काठी सणकन भैरूच्या डोक्यात बसली. सपकन बसलेल्या काठीच्या फटक्याने भैरूच्या डोक्यातनं रक्ताची चिळकांडी उडाली. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार व्हायला लागली. बसलेल्या फटक्यानं भैरूसारखा भक्कम पैलवान गडीसुद्धा वेदनेनं गुर्रासारखा ओरडला. भैरूच्या ओरडण्यानं मैना पार हेलावून गेली. भैरूचा चेहरा रक्ताने माखला होता. अंगातला शर्ट लाल होऊ लागला होता. गाडी त्याच वेगात धावत होती. हल्लेखोरही गाडीचा पाठलाग करतच होते. भैरूच्या हातातला कासरा सुटला. काठीचा फटका वर्मी बसला होता. भैरूच्या डोळ्यांपुढे अंधार पसरायला लागला. उष्ण खारट रक्ताचा स्पर्श त्याच्या जिभेला जाणवला. त्यांनी मैनाचा हात घट्ट पकडला. भैरूचा तोल सुटायला लागला. घाबरलेल्या मैनाने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. भैरू आता आपल्याला वाचवू शकत नाही हे तिने जाणलं आणि मग तिच्या दडलेली झुंजार मैना सज्ज झाली. मैनाने भैरूला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत भैरूची शुद्ध हरपली होती. तिने त्याला मागे खेचलं. गाडीचा कासरा स्वतःच्या हातात घेतला. एवढ्यात हल्लेखोरांनी पाठलाग करून गाडीला गाठलं. एका हल्लेखोराचा काठीचा फटका तिच्या दिशेने आला, पण सावध असलेल्या मैनानं चपळाईनं तो हुकवला. दुसऱ्या बाजूनं एक जण कुऱ्हाड सरसावत पुढे आला. सपकन त्याने मैनावर कुऱ्हाडीचा घाव घातला, पण धावत्या गाडीमुळे त्याचा नेम हुकला. कुऱ्हाडीचं पातं भस्कन कोंड्याच्या पोत्यात रुतलं. कोंडा भसाभसा बाहेर पडायला लागला. हल्लेखोर मात्र कुऱ्हाड रुतल्यानं रस्त्याच्या बाजूला होलपटून पडला. मैनाने आता सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली. तिने बैल दामटले. भैरू गाडीत निश्चेष्ट पडला होता. त्याच्या डोक्यातनं रक्त वाहत होतं. मैनाने चाबूक हातात घेतला. सपकन ती चाबकाचे फटकारे बैलांच्या पाठीवर ओढू लागले. बैल जीव खाऊन चौखूर उधळले. गाडीच्या मागे पळणारा एक हल्लेखोर पाठीमागून साठे पकडत होता. साठे हातात येताच तो धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करायला लागला. तो गाडीत चढत असतानाच मैनाने चाबकाचा एक फटका त्याला मारला. चाबकाची वादी त्याच्या तोंडावर सटकन बसली. कातडं चिरत गेलेला तो फटका बसताच हल्लेखोर मोठ्यानं किंचाळला, आय 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 आय, आणि तो रस्त्यावर खाली कोसळला. गाडी वेगानं धावत होती. हल्लेखोरांना गाडी मागे धावता येईना. हाती सापडलेली शिकार सुटून गेलेली बघून ते वैतागले. त्यांनी बैलगाडीचा पाठलाग करायचा नादच सोडून दिला. ते लगेच जखमी साथीदारांना घेऊन खिंडीच्या डोंगरात गडप्प झाले. मैना जीवाच्या आकांतानं गाडी पळवत होती. हल्लेखोर कधीही आपल्याला गाठतील या भयानं ती मागे न पाहता गाडी सुसाट पळवत होती. बैलगाडीने बरेच अंतर गाठलं. हल्लेखोरांचा फिरून हल्ला झालेला नव्हता. मैनाचं भय थोडं कमी झालं. गाडीने खिंड ओलांडली होती. आता गाडी आडगावच्या शिवारात घुसली होती. ओळखीच्या प्रदेशात येताच तिने सुटकेचा निश्वास टाकला. आता आपल्याला धोका नाही हे ओळखून तिने गाडीचा वेग थोडा कमी केला. भैरूचा चेहरा हातात घेऊन तिने त्याची जखम बघितली. त्याची ती अवस्था बघून तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. तिचा हुंदकाच फुटला. कसंबसं स्वतःला सावरत ती भैरूला पाहायला लागली. लुगड्याच्या पदरानं तिने भैरूचा चेहरा पुसून काढला. अजूनही त्याच्या डोक्यातनं रक्त ठिपकत होतं. जखम बरीच मोठी होती. तिने टर्रकन लुगड्याचा एक कोपरा फाडला. त्याचा बोळा करून एका तुकड्याने तिने भैरूची डोक्याची जखम दाबून बांधली. रक्त ठिपकायचं थांबलं होतं. भैरू बेशुद्धच होता. मैना डोळे पुसत स्वतःच्या मनाशीच म्हणत होती की भैरू भिवू न ग, मी आहे तुझ्यासोबत. अरे म्या तुला काय बी होऊ देणार नाही. बघ तुला यमदूतांच्या तावडीतनं सोडवून बी आणलंय. फक्त तू डोळं उघड भैरू. असा गप पडून राहू न ग. बघ माझं नशीब असंच फुटकंय. देव मला सुख लाभूच देत नाही आणि सुख मिळालं तर कर्म ते भोगू देत नाही.
असंच चाललंय बघ माझं जलंबर. एकानं सुखाची वाट दावायची आणि दुसऱ्यानं लगेच दुःखाची छडी उगारायची. पण मी बी आता त्यांच्या अशा संकटांना डरणारी नाही. माझ्या जीवात जीव असापर्यंत मी झुंजत राहणार. बघू तरी किती परीक्षा घ्यात येत ते. मैनानं भैरूला गाडीत नीट झोपवला. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. गाडी धावतच होती. बैलगाडी गावात आली. बैलगाडी हाकणारी मैना बघून गावकरी चक्रावले. गाडीत जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेला भैरू बघून तर त्यांच्या मनात शंकांचे कावळे कावकाव करायला लागले. नेमकं काय झालंय हे बघण्यासाठी जो तो गाडीकडे धावत होता. गाडी पुढे आणि हे लचांड मागे, असं ते दृश्य बघून बाकीचे गावकरीही चक्रावून त्यात सामील व्हायला लागले. काहीतरी विपरीत घडलंय हे प्रत्येकाच्या ध्यानात आलं. मैनानं गाडी जगतापांच्या आळीला घेतली. समोरून येणारे खंडू आणि अनुसया मैनानं पाहिले. त्या दोघांना बघून मैनाला हुंदका फुटला. तिने तो तसाच आत दाबला, पण अश्रूंवर तिचा ताबा राहिला नाही. ते सरसर खाली धावायला लागले. मैनाला रडताना बघून आणि भैरूची ती अवस्था बघून खंडू जगताप मटकन खालीच बसला. अनुसूयाही ते दृश्य बघून हंबरडा फोडायला लागली. गाडी खंडू जगतापाच्या घरापुढे आणली गेली. गावकऱ्यांनी खंडू आणि अनुसयाची समजूत घातली. त्यांना धीराने घ्यायला सांगितलं. ते दोघेही कसे बसे सावरले. खंडू जगतापानं काळजीच्या सुरात मैनाला विचारलं, अगं मैने, काय झाले ग हे? भैरूला काय लागलं ग? आणि तू गाडीत कशी हे? प्रश्न विचारता विचारता खंडूचे डोळे आसवांनी डबडबले. अनुसूया ही रडक्या सुरात म्हणाली, मैने काय झालं ग माझ्या राजाला? त्याच्या डोक्याला काय लागलंय ग? अगं सांग की मैने. मैना एव्हाना बरीच सावरली होती. ती गाडीतनं खाली उतरली. भैरूला उचलून सगळ्यांनी घरात आणलं. कुणीतरी गावचा वैद्य रामतात्याला बोलवण्यासाठी पळाला. भैरूला गोधडीवर ठेवलं. अनुसया भैरूला कुरवाळत रडत होती. खंडू गुडघ्यात डोकं घालून शांतपणे आसवं ढाळत होता. मैनाने सगळ्यांना शांत केलं. तिने सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं ते सगळं जसंच्या तसं सांगितलं, फक्त त्यांच्या प्रेमगप्पा आणि उत्स्फूर्त गळाभेट टाळून. मैनाच्या तोंडून ती हकीकत ऐकून सगळेच चकित झाले. अनुसयानं तिला जवळ घेतलं. माझी लाडाची मैना गती. अगं बाया, तू होती म्हणून माझ्या भैरूचा जीव वाचला पोरी. नाही तर त्या मुडद्यांनी माझ्या पोराचा घात केला असता बघ. देवा गजानना, तुझी किरपा आगा दे रे बाबा. तूच मैनाच्या गाडीच्या चाकाची धाव पाडलीस आणि तिला भैरूच्या गाडीत बशिवलंस. त्याचं राखण तू तिच्या हातून केलं गजानना. त्यामुळं माझा भैरू वाचला. माझ्या पूजा अर्चेला पावलास र बाबा गणराया. अनुसया कधी देवाला धन्यवाद देई तर कधी मैनाचं कौतुक करी. गावकऱ्यांनी मैनाचं तोंड भरून कौतुक केलं आणि गणरायाला हात जोडले. एवढ्यात रामतात्या आला. रामतात्याला झाडपाल्याची माहिती होती. त्या ज्ञानाच्या जोरावर तो आजूबाजूच्या पंचक्रोशीत वैद्य म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या हाताला गुण होता. रामतात्यानं भैरूची जखम तपासली. त्यावर काही चूर्ण, पानांचा रस एकत्र करून तो लेप जखमेवर लावला. भैरूच्या तोंडात झाडपाल्याची चिमूटभर पावडर सोडली आणि म्हणाला, काय घाबरायचं कारण नाही आहे. जखम थोडी मोठी आहे, पण मी जो लेप लावला ना, त्या लेपाने आणि ह्या पुड्यांमधल्या औषधाने लवकर भरून येईन ती. भैरू बी लगेच शुद्धीवर येईन. त्याला मी तशी औषधं चारल्यात. तुम्ही त्याच्याभोवती फक्त गर्दी करू नका. जरा हवा खेळती राहून द्या. भैरूला जरा मोकळं ठेवा. रामतात्यानं त्याच्या ज्ञानाने भैरूवर इलाज केले. गावकरी झाल्या घटनेच्या गप्पा चघळत आपापल्या घरी निघून गेले. मैना भैरूच्या जवळच बसली होती. भैरूच्या जीवाला धोका नाही हे समजल्यावर तिच्या जीवात जीव आला. तिला घरी जायला पाहिजे होतं, पण तिचा पाय तिथून निघत नव्हता. अनुसया तिला म्हणाली, मैने, अगं तुझा बाबा येईपर्यंत हिथंच थांब तू. तो भैरू बी येतोय की शुद्धीव. मैनाला तेच हवं होतं. भैरू शुद्धीवर येईपर्यंत तिचा जीव कशातच लागला नसता.
ती भैरूच्या उशाला बसून राहिली. अनुसया घरातून तिच्याकडे एकटक पाहत होती. तिला मैनेचं भलतंच कौतुक वाटत होतं. तिने भैरूला मृत्यूच्या दारातून खेचून आणल्यानं मैनाबद्दल तिला जास्तच अप्रूप वाटायला लागलं. अनुसया मनाशीच बोलत होती, माझ्या भैरूचा जीव वाचवला बाई पोरीनं. खरंच धाडशी काळजाची पोरगी आहे. माझ्या भैरूला अशीच बायको हवी, एकमेकाचा सांभाळ करणारी. दोघांचा जोडा बी किती शोभून दिसन, अक्षी लक्ष्मी नारायणासारखा. मैना भैरूच्या उशाशी बसून त्याला न्याहाळत होती. तो कधी शुद्धीवर येतोय याची वाट पाहत होती. बसल्या बसल्या तिला दोघांच्या बाजारातल्या गप्पा आठवल्या. ती त्या आठवणीत हरवून गेली. गाडीत भैरूनी तिला मिठीत घेतल्याचा क्षण आठवताच ती गोरी मोरी झाली. तिच्या चेहऱ्यावर लज्जेचे विलक्षण रंग पसरले. स्वतःचा चेहरा निर्विकार ठेवत मैना भैरूकडे पाहायला लागली. आपली ही अवस्था कोणी पाहिली तर नसेल ना, अशी शंका तिच्या मनात येऊन गेली. ती मनातल्या आठवणी न आठवता शांतपणे बसून राहिली. पण अनुसया तिची ही धडधड आतून बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही बोलून गेले होते. अनुसया ही एक स्त्री होती, तिला ते सगळे कळले. मैना भैरूला जीव लावून बसली आहे याची अनुसयाला खात्रीच पटली आणि अनुसयाला अतीव समाधान वाटायला लागलं. मैनाच्या हाती भैरूला सोपून ती निश्चिंत होऊ शकत होती. मैना अनुसयेला सून म्हणून एकदम चांगली वाटली. शिरपती गाडी दामटत निघाला. खिंडीच्या अलीकडेच काळाकुट्ट अंधार झाला होता. ढवळ्या पावळ्याची जोड घराच्या ओढीनं गाडी जोशात ओढायला लागली. खिंड पार करून शिरपती आडगावच्या शिवारात पोहोचला तेव्हा बराच वेळ झाला होता. त्याला गावातल्या घरांमधला कंदिलांचा मिणमिणता उजेड दिसायला लागला. मैनाची काळजी त्याला सारखी सतावत होती. कधी एकदा घरी जाऊन पोहोचतोय असं त्याला झालं होतं. शिरपती गावात आला. त्यांनी गाडी सरळ त्याच्या घराजवळ आणली. घराचं दार बंद होतं. आत उजेड दिसत नव्हता. हे बघून शिरपती लटपटला. मैना कुठं गेली? का ती अजून घरी पोचलीच नाही? नाना शंकांनी त्याला भंडावून सोडलं. शिरपतीची गाडी बघून आसपासचे शेजारी पाजारी गाडीभोवती गोळा झाले. त्यांना असं गोळा झालेलं बघून शिरपती पुरता आबकला. काहीतरी भलतं सलतं घडलंय असं त्याला वाटायला लागलं. त्यांनी मनातच गणपतीचा धावा चालू केला. देवा गजानना, माझ्या मैनाला काय होऊ देऊ नको. गजानना, माझी मैना सुखरूप राहून दे. शिरपतीला गाडीत गप्प बसलेला बघून शेजारचा दामू अण्णा ओरडून त्याला म्हणाला, अरे शिरपा, तू आत्ताशी आलाय वय? अरे होता कुठं इतका येळ? तुझ्या माघारी केवढं रामायण घडून गेलं, तुला त्याचं काय पत्त्या तरी आहे का? शेजारच्या दामू अण्णांची प्रश्नांची फैर झेलता झेलता शिरपती चितागती झाला. त्याच्या पायातलं त्राण नाहीसं झालं. काय झालं रे दामू अण्णा? दामू अण्णा, कसलं रामायण म्हणतोय तू? अण्णा अण्णा, माझी मैना कुठं आहे रे? माझं घर बंद काय रे? शिरपती रडकुंडीला येऊन प्रश्न विचारायला लागला. दामू अण्णांना आपला हेका चालूच ठेवला. अरे शिरपती, तू बाप आहे का कोण आहे? कुशल पोरीला पुढं धाडून दिलं आणि आता विचारतोय माझी पोर कुठे आहे? अरे तुझी पोरगी धीराची म्हणून वाचली. स्वतःचा जीव वाचवलाय तिनं, पण तिने भैरूला बी सही सलामत परत आणलाय घरी. भैरूच्याच घरी आहे तुझी पोरगी. दामू अण्णाचं बोलणं शिरपतीला नीट कळलं नाही, पण काहीतरी नक्की घडलंय आणि मैना त्यातून सुखरूप वाचली आहे हे ऐकून त्याला फार बरं वाटलं. त्यांनी गाडी घरापुढं सोडली आणि शिरपती लहान मुलासारखा खंडू जगतापाच्या घराकडे पळत सुटला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ लिखित मैना ही कादंबरी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आजचा भाग इथेच संपला. या पुढची गोष्ट ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. नमस्कार.